अखेर भारताच्या राजकीय दबावासमोर मान झुकवत विंग कमांडर अभिनंदन यांची आज पाकिस्तानमधून सुटका होणार आहे। अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल केली होती आणि आज वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती मिळते। कॅप्टन अभिनंदन यांचे वडील सिम्हाकुटी वर्धमान यांनी व्यक्त केलेल्या भावुक प्रतिक्रियेने देशवासियांच्या मनाचा ठाव घेतला। माझा मुलगा एका सच्चा सैनिकासारखा न डगमगता बोलतो, मला त्याचा गर्व वाटतोय, अशा शब्दात वर्धमान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे। अभिनंदन यांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान भवनात भाष्य केलं। एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता, तो पूर्ण झाला असं मोदी म्हणाले। यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। आप तो लेबोरेटरी में जिंदगी गुजारने वाले लोग हैं और आप में एक पहले पायलट प्रोजेक्ट करने की परंपरा होती है, तो अभी एक पायलट प्रोजेक्ट हो गया। अभी रियल करना है, पहले तो प्रैक्टिस थी। पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक ट्विट करत आपण विंग कमांडर अभिनंदनला आणायला वाघा सीमेवर जाणार असल्याचं म्हटलंय। तसंच माझ्यासाठी सन्मान असेल असंही ते म्हणाले। अभिनंदन आणि त्याचे वडील एनडीएचे विद्यार्थी आहेत आणि मी देखील एनडीएचा विद्यार्थी आहे, त्यामुळे अभिनंदन यांना घ्यायला जाणं हा माझ्यासाठी सन्मान ठरेल असं मत अमरिंदर यांनी व्यक्त केलंय। कि हमारा विंग कमांडर है जो वहाँ गिरे हुए हैं and he should come back. Of course, it was an incident which took place on the LOC, but he should be brought back now. I hope that Pakistan will understand this, that this is a step towards friendship and normalization. अभिनंदन यांना सोडण्याच्या पाकच्या निर्णयाचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्वागत केलंय। भारतानं पाकिस्तानवर अवलंबलेल्या कूटनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं जातंय। तर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ही विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेच्या निर्णयाचं स्वागत केलंय। विंग कमांडर अभिनंदन हा एक शूर पायलट होता, ज्यांनी MiG-21 सारख्या एका जुनाट विमानातून F-16 सारख्या एका मॉडर्न एअरक्राफ्टला पाडलं। दुर्दैवाने त्यामध्ये त्याचं पण प्लेन हिट झालं, तो त्यातनं इजेक्ट झाला आणि तो अर्थात पाकिस्तानच्या टेरिटरीमध्ये जाऊन पडला। तर त्याला परत आणणं ही एक अतिशय चांगली बातमी आहे। परंतु पाकिस्तानने काही का केलं, कारण पाकिस्तान आता घाबरलेला आहे की अजून भारताने काही कुठलं कृत्य केलं, हवाई दलाचा पुन्हा वापर केला, आर्मीचा वापर केला, तर त्यामुळे ते घाबरलेले आहेत। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर आणलाय। पाकिस्तानने भारताचे 2 पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचं म्हटलं होतं, मात्र प्रत्यक्षात आपला एकच कमांडर त्यांच्या ताब्यात होता आणि त्यातच पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येतोय। सत्तावीस फेब्रुवारीला भारतानं पाकिस्तानचा F-16 विमान पाडलं आणि याचे पुरावेही पत्रकार परिषदेमध्ये सादर केले। आम्हाला एमरॅम मिसाईलचे काही अवशेष देखील सापडलेत। एमरॅम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ F-16 विमानामध्ये आहे, त्यामुळे पाकिस्तानने F-16 विमानाचा वापर केला होता, हे सिद्ध होतं अशा शब्दामध्ये हवाई दलानं पाकिस्तानच्या सगळ्या दाव्यांचं पोस्टमार्टम केलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून चर्चा केली आहे। तसंच पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबाबत संवेदनाही व्यक्त केल्यात। इतकंच नाही तर दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत आहे असं वचनही त्यांना दिलंय। पुलवामाचा हल्ला ही दुःखद घटना असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज काश्मीरमध्ये जाणार आहेत। काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा आजचा काश्मीर दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। दरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत त्यांनी काल बैठकही घेतली होती। जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील तणाव आजही कायम असल्याचे चित्र समोर येत आहे। कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये सुरू असलेली चकमक अखेर थांबलेली आहे। सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती। या ठिकाणी 1 ते 2 अतिरेक्यांना लष्करानं घेतल्याची माहिती समोर येते। या भागात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे।